20,000 गव्हर्नमेंट खर्च. आपण सरकारी खर्च एवढा खर्च करू शकत नाही का? मग लोकांची मदत का घ्यायची? त्याचं कारण स्नेहल ताई, मी तिला ताई बोलत होतो आजपर्यंत तिच्याबद्दल एकही उद्गार मी काढलेला नाहीये आणि तिचा वाईट विचारही नाही केलंय. फक्त सुधीर जाधव त्या लोकांनी माझ्या आता आई मरण पाहून 1 वर्ष नाही झालं होतं. माझ्या आईनी माझ्या फॅमिलीनी 130 लोक नेहमीप्रमाणे मी दर्शन घेतो. चेहऱ्यावरती चिखलं म्हणजे असं अंधार दिसला मला. माझ्या बरोबर तो राजू कांबळे म्हणून होता. मला मी सांगितलं अरे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे रे पाण्याची. ती चेहरा पुसण्यासाठी बालडी तिथपर्यंत घेऊन गेलो. तेवढ्यात 8-10 कार्यकर्ते आले. अरे अशोक काय करतोय तू? लफडा होईल इथे, तू अडचणीत येशील. मग मी कोण येतोय का बघतोय. मी एक साधारण एक अर्धावट राऊंड मारला 5 मिनिटाचा. तर कार्यकर्ते जमले पण कोणी आपल्या वरिष्ठांना सांगायची ताकदच करत नव्हतं. मी सकाळी उठलो तेव्हाच फोन केला सरांना. 6 वाजता वाट बघत होतो, फोन केला सर असं झालंय. लगेच ताबडतोब छोटू सावंत, संजय तेंडुलकर ह्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मग आम्ही जे शिवाजी पार्कमध्ये रस्ता रोको आंदोलन करून केलं शिवाजी पार्कमध्ये, ते प्रेस रिपोर्टर मीडिया वगैरे सर्व आले. परंतु ही घटना घडली तेव्हा आमच्या मंगेश शाखा प्रमुख भाटकरनी स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव हे पिकनिकला चालले होते. त्या पिकनिकला जाण्यापूर्वी मंगेश भाटकरनी सांगितलं अशी कल्पना दिली, अशी घटना घडली आहे. तर हे लोक अलिबागला गेले. ह्यांना कुठे महासाहेबांचा प्रेम होतो? ओल्यांची सर्व दाखवत होतं की अशोक केळकर भगवा घेऊन ट्रक खाली झोपलेला आहे, बस खाली झोपलाय. पण झोपण्यापूर्वी बसवाल्याची ड्रायव्हरची चावी खिशात ठेवून झोपलो होता. परंतु ते सैनिक होते, कोणी काय बोलले नाही. इकडनं आले, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. अरे शिवसैनिकाला कसले बोलता हमसे जो टकराएगा? अरे आज मी तुझ्या बरोबर टक्कर देतो, माझ्या बरोबर टक्कर घे ना. हिम्मत आहे माझ्या बरोबर घे. अरे व्यापाऱ्यांना बोलून घरामध्ये बसून काय करतोय? त्यातला मी नव्हे, हा माझा चॅलेंज आहे त्याला. माझी आई वरून 1 वर्ष न जाता ह्या नालायकांनी मला शिव्या गाळ्या केल्या आईवर ना. आम्हाला सांगत होतो ना चुकलंच. आई वरनं शिव्या गाळ्या केल्या. अरे एक तुझी नगरसेविका आहे, जरा तरी भान ठेव. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिव्या गाळी करू शकतोस, मग साध्या सैनिकाचे काय हाल होत असतील? अरे तुमच्या वॉचमॅन को बोलतो नाहीये. अरे हे काय चाललंय का? अरे संघटनेमध्ये विभाग क्रमांक 84 मध्ये संघटनेकडे उमेदवार नव्हता का? 186 चा उमेदवार इथे दिला जातोय. स्नेहल जाधव 186. मी मनोहर जोशी यांना सांगितलं मला तिकीट द्या, मी तुमचा हक्काचा उमेदवार आहे 184. अहो मला देऊ नका. आणि 6वा नंबर अशोक केळकर. पदरी पडला तर पडला 1 रुपयाचा नाणा. हे मी पत्रक माझ्याकडे पुरावा आहे सर्व सहीनुसार. उद्धवजी साहेबांना दिलं, विभाग प्रमुखांना दिलं, आमदारांकडे निरोप पाठवलं की नाही मंगेशनी मला माहिती नाहीये. आम्ही ठरवलं कोणी द्या, 184 मधला द्या. संघटनेकडे काय उमेदवार नाही आहेत ना. आता 6 पैकी द्या, नाही तर साधा इकडचा द्या ना. कुंभारवाड्यातला सैनिक का नाही दिलं? हा सुधीर जाधवनी
मला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या हृदयात आहे. त्यांनी सांगितलं आज झेर घे आणि पी, इथेच मरण. परंतु सुधीर जाधवने इथे आईवरनं आणि बहिणीवरनं मला शिव्या दिल्या. 20 पोरे 25 पोरं. अरे मी तुला बघून घेईन. अरे का झाले, किती दिवस झाले, का नाही बघितलंस? अरे जसे आला तसं उत्तर देणारी माझी ताकद आहे. हे मी चॅलेंज करतो त्याला. आणि या गोष्टीमुळे मी वरिष्ठांना सांगितलं, मंगेश बाटकर माझा शाखा प्रमुख होतं. अरे मला शिव्यागाळ्या करताय, तुम्ही काय विचार वरिष्ठांना सांगा. अरे ते तुमचं वैयक्तिक आहे. अरे मेलो तरी वैयक्तिक, माझ्या बायकोचा सिंदूर पुसला तर वैयक्तिक. अरे काय चाललंय काय? हा दादागिरी करताय. आणि मला अपक्ष फॉर्म भरण्याचा ताकद ह्या सुधीर जाधवनी दिली आहे.